अजितदादांचे आमदार राजू कारेमोरे यांचा महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल. मनोज जरांगेचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा. नारायणगडावरून रणशिंग फुंकणार. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. पर्यायी मतदारसंघासाठी राजकीय खलबतं. विलासराव देशमुखांनी आणलेल्या कागदावर सही केली आणि फसलो. शरद पवारांना मान्य होत नव्हतं. सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा. उद्धव ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंड्यांकडून हल्ला, बेदम मारहाण. चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षण मंत्र्यांनी सांगितला फायदा कुणाचा, संजय राऊतांवर टीका. शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच 10,000 जमा होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. मी औरंगजेब फॅन क्लबचा मेंबर असेल तर तुम्ही अहमद शाह अब्दाली, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सोलापूर जिल्ह्यासाठी कोणती तडजोड करायची माझी तयारी, रणजितसिंह मोहिते पाटलांकडून मोठे संकेत. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली, RTI मधून उघड. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी 4.5 तास बैठक. स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसानंतर अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन. आनंद दिघे यांना मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल, त्याच लोकांनी त्यांचा काटा काढला, संजय क्षीरसागर यांना खडबडजनक आरोप. शरद पवार माझ्यासाठी आदर्श, पण रोहित पवारांच्या मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे इतका घातकी माणूस महाराष्ट्रात कुठेही नाही, माथाडी नेते नरेंद्र पाटलांची घणाघात टीका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची वर्षावर खलबतं, 3 पक्षांनी दावा केल्याच्या जागांवर सविस्तर चर्चा. राज ठाकरेंचा विदर्भावर आटोपला, मित्रविरुद्ध उमेदवार, नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार. मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाली नसती तर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालं असतं, बच्चू कडूंचा हल्लाबोल. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची महिला उमेदवार जाहीर, भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याची विश्वास. मुख्यमंत्र्यांचे नाव नाकारून शिवरायांचे पुतळ्याचे अनावरण हे उद्धव ठाकरेंनी करावं असा जनतेचा आग्रह, संजय राऊत यांचा घणानाद.